कलेचे हे आनंद यात्री त्यांचे कलाध्वज घेऊन ज्या निष्ठेने ह्या यात्रेत सहभागी झालेत, त्याच निष्ठेनं त्यांच्या कला सोहळ्याच्या आयोजनार्थ अनेकांनी परिश्रम घेतले आहे. ह्या आयोजनातील सगळ्यांचाच उल्लेख करणेही तितकेच महत्त्वाचे. सजीव आणि निर्जीव असा जडवादी उल्लेख न करता सगळ्यांचे ऋण मानून ह्या सगळ्या सचेतकांच्या आभार प्रीत्यर्थ आपल्या पुढे सविनय निर्देश करीत आहे. माननीय कला संचालक डॉक्टर रवींद्र बाळापुरे, प्राध्यापक हेरा नागदिवे, अधिष्ठाता सर जयजी कला महाविद्यालय मुंबई, प्राध्यापक गोगो वाघमारे, अधिष्ठाता सर जयजी उपयोजित कला महाविद्यालय मुंबई, प्रदर्शन समितीतील अधिकारी व कर्मचारी आणि अभिवादन कलावंताचे शक्तिस्तोत्र असलेल्या त्यांना, ज्यांच्या सहयोगाशिवाय कलाकृतींचे निर्माण कार्य शक्य नाही व ज्यांच्या ऋणातून मुक्त होणेही कलावंताला कधी जमत नाही, अर्थात ते आमचे रंग, रेषा, पोत, आकार, भाव, ताल, लय आणि विलय, विलासात्मक आणि विकासात्मक दृक्कलेचे हे दोन विचार प्रवाह, त्या प्रवाहांच्या संगमाचे अवलोकन म्हणजे कला संचालनालयाचे राज्य कला प्रदर्शन. बदललेल्या समाजरचनेच्या गरजांची व्याप्ती जसजशी वाढत जाते, तदनुषंगाने त्याला पूरक घटकांची निर्मिती होत असते. त्या अस्तित्वांतरात समाजाच्या सौंदर्यविषयक जाणीवा जागृत ठेवण्याच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा सहभाग असलेले घटक म्हणजे हे दृक्कलेचे दोन विचार प्रवाह. त्यांचा जीवनात होत असलेला सहभाग प्रथमतः सौंदर्यदृष्टीची जोपासना व तदनंतर देहरंजन, मनोरंजन, ज्ञानरंजन, आत्मरंजन ह्या चतुसूत्रीला समर्पित लयनिष्ठेने आनंदोद्भवाच्या शक्यता निर्माण करीत जाणे ह्यासाठी होत असतं. सामान्यांपासून बुद्धिजीवी वर्गांपर्यंत सगळ्या स्तरावरील सौंदर्य जाणीवा जागृत व उन्नत करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो. दृक्कलेच्या प्रदर्शनातील अनेक कलाकृतींची ही आनंद यात्रा 49व्या राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्त दृक्कलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या सर जयजी कला महाविद्यालयाच्या प्रांगणात येऊन विसावली आहे. महाराष्ट्र राज्यातील कला विकासासाठी योगदान देणाऱ्या व सातत्याने कला साधना करणाऱ्या चित्रकार, शिल्पकार, कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी अशा म्हणजे राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच एकमेव कला संचालनालय असून या कला संचालनालयातर्फे कला शिक्षण व कला संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबविले जातात. कला प्रदर्शन हा त्यापैकी एक महत्त्वाचा भाग आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार विभागाच्या प्रदर्शनासाठी 549 कलाकृती विविध विभागातून प्राप्त झाल्या असून त्यापैकी सर्व विभागातून 138 कलाकृतीची निवड प्रदर्शनासाठी निवड समितीने केली आहे. या निवडक कलाकृतीमधून पारितोषिक प्राप्त कलाकृतीसाठी प्रत्येकी 10,000 रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात येते. यावर्षी चित्रकला विभागात 6 पारितोषिके, शिल्पकला विभागात 2, उपयोजित कला विभागात 4, मुद्राचित्रण विभागात 1 व अपंग विभागात 1 अशी 14 पारितोषिके देण्यात आली आहेत. यावर्षीपासून प्रायोगिक तत्वावर छायाचित्रण विभाग सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात अव्याहतपणे भरीव कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्याची परंपरा राज्य कला प्रदर्शनाच्या शासनातर्फे 1985 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्या परंपरेनुसार यावर्षी मुंबईचे ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक वसंत परब यांचा सत्कार करण्याचे शासनाने ठरविले असून रोख रुपये 25,000, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या सत्काराचे स्वरूप आहे.